एवं निरुक्तं क्षितिशब्दवृत्तम् असन्निधानात् परमाणवो ये अविद्यया मानसाकल्पितास्ते येषां समूहेन कृतो विशेषः। भरतमुनी रघुगणराजाला तत्वज्ञान सांगतायत की हे दिसणारं जग मिथ्या आहे। काल सांगितलं की जे दिसतंय, जे ऐकू येते, जे अनुभवाला येते ते म्हणायचं खोटं, आणि ज्याचा अनुभव येत नाही त्याला म्हणायचं खरं आहे। परमेश्वराचा अनुभव किती लोकांना आलाय? फार थोड्या लोकांना, हजारो लाखो कोट्यावधी लोकांमध्ये एखादा। हे पटायचं कसं? त्याला दृष्टांत दिलेत की स्वप्न पडतं माणसाला। स्वप्नामध्ये माणूस कोणीतरी आपल्याला तलवारीनं मुंडकं उडवतं दिसल्यानंतर किंचळून उठतो। स्वप्न खोटं आहे की नाही? पण किंचळून उठतं हे खरं आहे की नाही? म्हणजे खोट्याचा खरा अनुभव आला का नाही? मृगजळ दिसतं, मृगजळ खोटं आहे की नाही? पण पाणी प्यायला हरणं पळत जातात, त्यांना खरं वाटतं का नाही? ते म्हणजे खोट्या मृगजळाचा खरा भास होतो का नाही? तसं जगाचं आहे। माणसाला आपण पाहिलं म्हणजे त्याचा देह जसा दिसतो या डोळ्यांनी, तो क्षकिरणातनं पाहिल्यावर वेगळा दिसतो का नाही? मनुष्य पृथ्वीवर राहतो तेव्हा पृथ्वी कशी दिसते, आणि चंद्रावर जाऊन पृथ्वीकडे पाहिल्यावर पृथ्वी कशी दिसते? पृथ्वीवरनं चंद्र कसा दिसतो, तिथे गेल्यावर चंद्र कसा दिसतो? म्हणजे माणसाचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला की समोरची सृष्टी बदलते। आमचे आप्पा आनंदरावजी आठवले आम्हाला एक इंग्रजी नेहमी वाक्य सांगायचे, कारण इंग्रजांनी बुद्धिभ्रष्ट केल्यामुळं इंग्रजीच्या आहारी गेलेल्या लोकांना इंग्रजी सांगितलं म्हणजे पटतं गाढवानं, आणि वाक्य बोललं म्हणजे मग महाराजांना इंग्रजी येते बरं का असं वाटतं त्यांना। फिनॉमिना चेंजेस विथ द स्केल ऑफ ऑब्झर्वेशन, आपण आमच्या सांगितलेलं वाक्य। स्केल ऑफ ऑब्झर्वेशन, बघण्याचं स्केल, प्रमाण बदललं की वस्तू बदलते। म्हणून हे जग सूक्ष्म परमाणूमध्ये निर्माण झालेलं आहे, परमाणूतून, आणि परमाणूमध्ये विलीन होऊन जातं। परमाणू पाश्चात्य संशोधकांना 18व्या शतकात सापडलाय। आमच्याकडे परमाणूची कल्पना हजारो वर्षापूर्वी वेदापासून आहे। ते परमाणू सुद्धा अज्ञानाने कल्पिलेले आहेत। हे सगळं जग, चेतन अचेतन जे दिसतं ते मायेचं कार्य आहे। विशुद्ध परमार्थरूप जे ज्ञान आहे तीच सत्य वस्तू आहे। ज्ञान हे सत्य आहे म्हटलं। ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे, त्यालाच भगवान म्हणतात। कोणी त्याला वासुदेव म्हणतात। आणि या भगवंताचं ज्ञान महापुरुषाच्या चरणधुळीमध्ये न्हाऊन निघाल्याशिवाय मिळत नाही। तप, यज्ञ, वैदिक कर्म, दान, धर्मानुष्ठान, वेदाध्ययन, कोणत्याही देवाची उपासना यांनी परमात्मज्ञान होत नाही। मग कशाने होतं? संतांच्या सहवासामध्ये गेल्यावर, संतांना शरण गेल्यावर ते ज्ञान होतं। अहो, संत नामदेवांना भगवान भेटले होते, त्यांचा नैवेद्य खात होते, पण ज्ञान झालं का? परमेश्वर भेटून ज्ञान झालं नाही। बोला पुढं काय सांगितलं? गुरुला शरण जा। संतांच्या मांदियाळीमध्ये नामदेवांना कच्चं मडकं ठरवलं का?
परमार्थ ज्ञान नव्हतं. जळी स्थळी काष्ठी पाषाणी अणुरेणूमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे हे ज्ञान नव्हतं. म्हणून ते घेण्याकरता विसोबा खेचरकडे पाठवलं. म्हणजे परमेश्वर भेटणं म्हणजे सुद्धा ज्ञान नाही. तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी बाहेर आणि आत भरून राहिलेला आहे. या तत्वाचं ज्ञान म्हणजे अनुभवाला येणं. ज्ञान म्हणजे आमचं पुस्तकी ज्ञान आहे, मला हेच कहत आहे, माझं पुस्तकी ज्ञान आहे, साक्षात्काराचं ज्ञान नाही. अहो पुस्तकी ज्ञान सुद्धा ते आमच्या आपणच्यामुळं गुरुमुळं आम्हाला कळतंय, नाही तर तेही कळलं नसतं. पुस्तकं तरी किती लोकांना कळतायत. म्हणून महापुरुषांच्या सहवासामध्ये नेहमी भगवंताच्या गुणाची चर्चा होते. मग विषय वार्ता त्याच्याजवळ फिरकत सुद्धा नाही. आणि मग शुद्ध बुद्धी झाल्यावर भगवंतामध्ये ती स्थिर होते. हे रघुगण राजा, तुला माझीच कथा सांगतो म्हणले. भरतमुनी म्हणाले, अहम पुरा भरतो नाम राजा विमुक्त दृष्ट श्रुत संगबंधा आराधनम भगवत इह मानो मृगो भवम मृग संगात दर्था. पूर्वजन्मी भरतमुनी म्हणतायत, मागच्या जन्मामध्ये मी भरत नावाचा राजा होतो. सर्व संग परित्याग करून भगवंताची आराधना केली, पण हरणामध्ये चित्त आकर्षित झालं, आसक्त झालं, आणि म्हणून परमार्थापासून मी भ्रष्ट झालो आणि पुढच्या जन्मामध्ये हरिण झालो. पण भगवंताची भक्ती केली असल्यामुळे हरिण जन्मामध्ये सुद्धा माझी स्मृती कायम होती की मी राजा होतो. आता पूर्वजन्माची स्मृती असल्यामुळे मी जनसंपर्काला घाबरतो आणि कोणालाही मी कोण आहे हे न सांगता हिंडत राहतो. म्हणून हे राजा, विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मोहबंधनं तोडून टाक. श्रीहरीच्या लीलांचं कथन श्रवण हे कर, म्हणजे संसार मार्ग पार करून तू भगवंताला प्राप्त करून घेशील. भरतमुनी म्हणाले, ब्राह्मण उवाच दुरत्यये ध्वन्यजया निवेशितो रजस्तमसत्त्वविभक्तकर्मदृक् स एष सार्थोऽर्थ परप्रभ्रमन् भवाटवीं याति न शर्म विन्दति. आता हे संसाराचं वर्णन रूपकाने केले. हा संसार म्हणजे भवाटवी, आटवी म्हणजे जंगल, अरण्य, ही भवाटवी आहे. पैशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्यांचा तांडा दुर्गम अशा अरण्यामध्ये पोचावा, तसं मायेच्या संसारातून तरुण जायला कठीण अशा प्रवृत्ती मार्गामध्ये ढकललेला हा जीव समूह सुखाच्या आशेनं तिन्ही गुणांनी निर्माण केलेली कर्म स्वतःचं कर्तव्य समजून संसाररूप अरण्यामध्ये येऊन पोचतो. संसार म्हणजे हे जग. संसार म्हणजे केवळ नवरा बायको मुलं नव्हे. संसार शब्दाचा अर्थ जग, विश्व. अरण्यामध्ये सगळा तांडा म्हणजे सगळी लोकसंख्या जेवढी आहे, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, हे संसाररूप अरण्यामध्ये सापडलेले आहेत. आणि जीवसमूह अरण्यामधून हिंडतोय. त्याला इंद्रिय नावाचे 6 चोर लुबाडतात. इंद्रियाने लुबाडल्यामुळं शरीर खंगत जातं. कारण प्रत्येक इंद्रियाचा अतिरिक्त वापर केल्यामुळं, जसं अतिरिक्त वापर केल्यामुळं मशीन झिजत जातं, तसं हेही मशीन झिजत जातं ना अति उपभोगाने. लांडग्यातील कळपाने मेंढराला आपल्याकडे ओढावे,
तसं बेसावत, परमार्थाविषयी बेसावत असलेल्या जीवाला स्त्री, पुत्र, माया, संसार हे कोल्हे आपल्याकडे ओढत असतात. काही वेळेला तो वेली, गवत, झुडपे असलेल्या गुहेमध्ये पोचतो. त्याला डास, मधमाशा चावतात, हैराण होतो. निरनिराळी कामं कठीण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये त्याला दुर्जन लोक सतावून सोडतात. त्याला कधी कधी गंधर्वनगर दिसतं. गंधर्वनगर म्हणजे आकाशामध्ये ढगांचे दिसणारे चित्रविचित्र आकार, त्याला गंधर्वनगर म्हणतात. ते क्षणात दिसतात, क्षणात नाहीसे होतात. मग देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागतं. अरण्यामध्ये गेलेल्या माणसाला काही वेळेला प्रकाशित झालेलं पिशाच्य दिसतं. त्याच्या पाठीमागं पळावं लागतं. जीव हा, ती पिशाच्य म्हणजे सोनं, त्याच्या आकर्षणामुळे मागे लागून तो खूप खटपट करतो. अरण्यामध्ये राहण्याकरता तो जागा शोधतो. पाणी, द्रव्य मिळवण्याकरता भटकतो. अन्न पाणी मिळवण्याकरता धावाधाव करतो. वावटळ उडते, तो दुःखी होतो. त्या वावटळीनं उडालेली धूळ त्याच्या डोळ्यामध्ये जाते आणि त्याला दिशा कळत नाहीत. आणि मग तो आंधळेपणाने, दृष्टी धुंद झाल्यामुळे वाटेल ती मनसोक्त कुकर्म करू लागतो. त्या अंधार प्रवासामध्ये घुंगरड्याचे आवाज कानामध्ये शिरतात. घुबडाच्या घुतकाराने भयभीत होतो, भुकेनं व्याकुळ होतो आणि निषिद्ध झाडाच्या आश्रयाला जातो. तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. संसाराच्या अरण्यातून जाताना पाठीमागे निंदा करणाऱ्या लोकांच्या शब्दांनी व्यथित होतो. समोर असून अपशब्द बोलणाऱ्या लोकांच्या वाग्बळाने घायाळ होतो. भुकेनं व्याकुळ झाला की धर्मभ्रष्ट पापी लोकांचं अन्न खातो आणि विषय मृगजळासारखे आहे ते पाहून सुद्धा त्याच्या मागे लागतो. कधी कधी पाणी नसलेल्या नदीमध्ये पडतो, हातपाय मोडतात. कधी कधी नास्तिक मताचा स्वीकार करतो. कधी वणव्यामध्ये सापडून होरपळतो. कधी पिशाच्यांना पाहून घाबरतो. कधी वणव्यामध्ये सापडतो. कधी शोकाग्नीने पोळतो. कधी राजाने धन अपहरण केल्या, राजाने कररूपाने धन घेतल्यामुळे जीव गेल्यासारखा कष्टी होतो. कधी बलवान असलेला कोणी त्याचं धन हिसकावून घेतात. कधी दुःखी होऊन शोकाने, मोहाने निपचित पडतो. कधी मनासारख्या नातलगामध्ये जाऊन सगळी दुःख विसरतो. काट्याकुट्यांनी भरलेल्या रस्त्यातून जाताना पायाची चाळणी झालेली असते. कधी पर्वतावर चढतो, कधी उदास होतो, कधी संकटाने वेढला जातो. कधी भुकेच्या आगीने संतप्त होतो आणि नातलगावर चिडू लागतो. कधी अजगराचा घास बनवून वनामध्ये फेकून दिलेलं अन्न खाऊन मुर्द्याप्रमाणे पडून राहतो. म्हातारपणी मुलाबाळांनी दिलेलं अन्न येऊन कोपऱ्यात पडतो अजगरासारखा. मग त्याला अशुद्ध नसते. विषाणू जंतू चावावेत तसे दुष्ट त्याला चावू लागतात. विषारी वाघ बाणांनी तो घायाळ होतो. विवेकशून्य होऊन अंधाऱ्या विहिरीमध्ये पडावे तशा घोर अंधकारामध्ये त्याची शुद्ध हरपते. कधी कधी परस्त्री परधनरूप मधाच्या शोधामध्ये फिरतो. त्यावेळी त्याला मधमाशा चावतात. अभिमान नष्ट होतो. अनेक संकटातून तो चाललेला असतो. कष्टाने मिळवलेलं धन दुसरे लोक जबरदस्तीनं हिसकावून घेतात. ज्यांनी हिसकावून घेतले त्याचं धन तिसरा हिसकावून घेतो. थंडी, ऊन, वारा यापासून रक्षण करायला तो असमर्थ होतो. कधी कधी पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवतो, त्यांच्याशी वैर करतो. संसार वनामध्ये एकदा अशी वेळ येते की सगळं धन नष्ट होतं, काहीही उरत नाही. दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवायला लागतो आणि अपमानित होतो. त्या व्यावहारिक संबंधामध्ये फसवणुकीमुळं वैर सुरू होतं. कधी कधी प्रेमाने विवाहादी संबंध तो घडवून आणतो.
निरनिराळे कष्ट करतो, धन मिळवतो, धन घालवतो, भोगता 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 मृतवत होऊन जातो. बरोबर जे साथीदार असतात ते काही मृत्युमुखी पडतात, काही नव्या साथीदारांना घेऊन पुढे जातात आणि अशा ठिकाणी जातात की जिथून कुठलाही प्राणी आजपर्यंत परत आला नाही. पण इतकं संकटमय मार्ग चालत असताना सुद्धा परमानंदमय योगाला आणि संताला कधी शरण जात नाही. मोठमोठ्या दिग्गजांना ज्यांनी जिंकलं आहे ते वीर पुरुष सुद्धा ही पृथ्वी माझी आहे असा अभिमान धरून एकमेकाबरोबर युद्ध करतात. पण जिथे वैर नाही अशा संतापाशी जात नाहीत. कधी कधी वेलीच्या कोवळ्या फांद्याप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूचा आश्रय घेतात. काही काही वेळेला वेलीच्या फांद्यावर बसून किलबिल करणाऱ्या पक्षाप्रमाणे बोबडे बोल बोलणाऱ्या मुलांच्या प्रेमात सापडतात. कधी कधी सिंहाच्या कळपात असणाऱ्या जन्ममरणरूप कालचक्राला भिवून घाबरतात, सुटका होण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी बगळे, कावळे, गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मताचा स्वीकार करून वागू लागतात. पण त्यांच्याकडून काहीही फलप्राप्ती होत नाही. मग कधीतरी पुण्य केल्यामुळे हंसासारख्या ब्राह्मण कुळामध्ये प्रवेश करू इच्छितो, पण आचरण कठीण असल्यामुळे त्याला ते आवडत नाही. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा माणसाला ब्राह्मण धर्म कुठे आवडते. उगीच आम्ही ब्राह्मण झालो असे म्हणणारे शेकडो माणसं मला भेटतात आमच्या ब्राह्मण सभेच्या अधिवेशनामध्ये. त्यांची बिनपाणी करतो जरा मी. अरे ब्राह्मणासारखा वागतोयस का तू? वाग ना ब्राह्मणासारखा, म्हणजे कळलं ब्राह्मण जन्माची काय कृतार्थता आहे ती. पण त्याही जन्मामध्ये तू काही करत नाही. सदैव दाम्पत्य सुखामध्ये मग्न होऊन विषयभोग भोगू लागतो. पत्नी पुत्राच्या प्रेमामध्ये गुरफटून विषयसुख भोगता भोगता दीनवाणा होतो. या संसार अरण्यातून बाहेर पडायला असमर्थ होतो. कधी कधी पर्वताच्या कड्यावरून खाली पडावं तसा रोगादी दुःखामध्ये पीडित होतो. कोसळताना हाताला एखादी वेल लागते आणि त्याला लोंबकळत राहतो, तसं आपल्या पूर्वकर्माला पकडून तो राहू लागतो. राजा, या ना त्या रीतीनं या आपत्तीतून सुटका झाली तरी विषयामध्ये बुद्धी राहिल्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोतावळ्यामध्ये जन्माला येतो, संसार चक्रामध्ये फिरत राहतो आणि 84 लक्ष योनीतून भटकून सुद्धा त्याला परमार्थ कळत नाही. रहुगण राजा, तू सुद्धा या मार्गामध्ये भटकत आहेस. राजाला सुनावण्याची सुद्धा शक्ती पूर्वीच्या ऋषीमुनीमध्ये होती. परवापर्यंत रामशास्त्री प्रभुणेपर्यंत होती. इंग्रजांनी ही न्यायव्यवस्था निर्माण केली आणि न्याय मिळेनासा झाला. आत्ता जे तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यात न्याय मिळतो का? यात निकाल मिळतो, न्याय मिळत नाही. कारण ही न्यायपद्धती ब्रिटिशांनी निर्माण केलेली आहे, ही आपली नाही. तसं 84 लक्ष योनीतून तो फिरत जातो. राजा, तू सुद्धा भटकत आहेस. प्रजेला शिक्षा करणं सोडून दे. वेडबिगार पकडलेत आणि त्यांच्या खांद्यावर पालखी दिली, शोभतो का तुला? सर्व प्राण्यांचा मित्र हो. विषयाबाबत अनासक्त होऊन भगवत सेवा कर आणि ज्ञानरूप खड्गाने संसार मार्ग पार कर. रहुगण राजाला भरतमुनींनी असा उपदेश केल्यावर राजा म्हणाला, अहो न जन्माखिल जन्म शोभनम किंजन्मभिस्त्वपरैरप्युमुष्मिन्
न यदृशी केश यशकृतात्मनां महात्मनां वप्रचुरः समागमः. राजा म्हणाला, सर्व योनीमध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. देवादी जन्म सुद्धा त्यांच्यामध्ये लाभ नाही, कारण देवजन्म देव झाला तर मोक्ष नाहीये. मोक्ष मिळवायचा असेल तर मनुष्य जन्मालाच यावं लागतं. आणि मनुष्य जन्मामध्ये आपल्यासारख्या महात्म्यांचा सहवास लाभतो, तो देवजन्मामध्ये लाभत नाही. आपल्या चरणकमलाच्या धुळीमध्ये राहिल्याने पापताप नष्ट होतात. आपल्याशी 2 घटकात सहवास झाला म्हणून माझे सगळे अज्ञान नष्ट झाले आहे. मुनिवर्य, आपण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामध्ये वयोवृद्ध आहात, त्यांना नमस्कार असो. आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो. कोण कुमार? सनत कुमार. जे तरुण आहेत त्यांना ज्ञान झालं त्यांनाही नमस्कार. शंकराचार्य तरुण आहेत, ज्ञानेश्वर महाराज तरुण आहेत. त्या काही लोकांना लहानपणीच ज्ञान झालं, काही लोकांना मोठेपणी झालं, काही लोकांना म्हातारपणी झालं. जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण आपल्याप्रमाणे अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांनाही नमस्कार असो. ऐश्वर्याने उन्मत्त झालेले आमच्यासारख्या राजाचं कल्याण हो. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, त्या ब्रह्मर्षी पुत्राने म्हणजे भरतमुनींनी अपमान करणाऱ्या राजाला सुद्धा आत्मतत्वाचा उपदेश केला. रहुगण दीन झाला आणि चरणाला वंदन केलं. त्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत झाल्या आहेत. अशा भरतमुनीला नमस्कार केला. भरतमुनी निघून गेले, थांबले सुद्धा नाही. रहुगणाला सत्संग झाल्यामुळे परमार्थाचं ज्ञान झालं. म्हणून सत्संग महत्वाचा आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. विवेक चिवडामणीचा पहिला श्लोक आहे शंकराचार्य. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मनुष्य जन्माला येणं. मुमुक्षत्वम, मोक्षाची इच्छा असणं. आणि महापुरुष संश्रया, त्याच्याही पेक्षा कठीण आहे संतांची संगती मिळणं. याला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. मला सत्संगती प्राप्त झाली. 25-30 वर्ष आप्पांच्या सहवासात, आनंदराव आठवले यांच्या सहवासात तासनतास बसलो. डोंगरे महाराज, पांडुरंगशास्त्री आठवले, मामासाहेब दांडेकर, धुमना महाराज, अनेक संतांचं माझ्या जीवनामध्ये जवळून संबंध आला. हे माझं गेल्या जन्मीचं भाग्य असं समजतो. दुर्जनाची संगती मला तशीच लाभली. राजकारणात होतो 25 वर्ष. भोवताली सगळे दुर्जनच. एखादा सज्जन आमच्या श्रीमंत प्रचारकासारखा एखादा, बाकी सगळे दुर्जनच. त्या पूर्व पुण्याईनं संतांचा सहवास लाभतो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जा, चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये जा. जे भक्तांना शरण जातात त्यांचा प्रभाव भरतमुनीसारखा असतो. परीक्षित राजा म्हणाला शुकाचार्यांना, आपण मोठे विद्वान आहात, आपण रूपकाच्या द्वारे संसार रूप अरण्याचं वर्णन केलं, पण माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला त्याची सहज कल्पना येत नाही. हा विषय दुर्बोध आहे, म्हणून स्पष्टीकरण करून सांगा. म्हणून पुढच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये संसार रूप अरण्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतात की जीवाच्याकडून शुभ, अशुभ आणि मिश्र अशा 3 प्रकारची कर्म होतात. जीवसमूह संसारामध्ये भटकत असतो.
धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे निबिड अरण्यामध्ये दुर्गम असलेल्या वाटेने जात असताना स्मशानाप्रमाणे अशुभ असणाऱ्या संसार वनामध्ये जाऊन पोचतो. संसारात आल्यावर म्हणजे जन्माला आल्यावर त्या शरीराने पूर्वी केलेलं कर्म त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. अनेक विघ्न येतात. केलेल्या कर्मामध्ये सफलता प्राप्त होत नाही. तरी तो गुरुला शरण जात नाही. त्याला 6 इंद्रियाचे चोर डाकूप्रमाणे लुटतात. पुष्कळ कष्ट करून तो धन मिळवतो. धनाचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे, पण ते न करता उपभोगाकरता तो धन सगळं खर्च करतो. गृहस्थाश्रमामध्ये विषयभोगामध्ये फसून जातो. सर्व बाजूनी लुटला जातो. जसं बेसावध असलेल्या व्यापाऱ्यांचे धन चोर लुटारू लुटून नेतात, तसं आपलं पुण्यकर्म या जन्मामध्ये कुसंगतीमुळे लुटलं जातं. ज्याला आपलं म्हटलं कुटुंबीय पत्नी पुत्र ते सुद्धा लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात. तेही त्याचं धन सगळं हिसकावून घेतात आणि या संसारामध्ये त्याला दुःखच दुःख भोगावं लागतं. संसार म्हणजे कामनांचा पेटारा आहे. एक कामना संपली की दुसरी, दुसरी कामना संपली की तिसरी, त्याला अंतच नाही ना. गृहस्थाश्रमामध्ये तो आसक्त होतो. धनरूपी बाहेरच्या प्राण्यांना डास मच्छराप्रमाणे नीच माणसाप्रमाणे समजतो. वाईट कर्मांनी कलुषित होतं मन. गंधर्व नगराच्या म्हणजे मिथ्या असणाऱ्या सुखाच्या मागे लागतो. खाणं पिणं स्त्रीसंग या छंदामध्ये गुंतून राहतो. खोट्या विषयाच्या मागे लागतो. रजोगुणाने प्रभावित होतो. सोन्याला सुखाचं साधन समजून त्याच्या मागे लागतो. सोन्याला काय म्हटले? अग्नीचा मळ आहे म्हणले. अग्नीतून सोनं निर्माण झाले असं म्हणतात. म्हणून अग्नीमध्ये सोनं एक गुंजवर सुद्धा कमी होत नाही. बाकी कोणताही धातू अग्नीत टाका जळतो काही प्रमाणात, पण खरं सोनं अग्नीमध्ये किती वेळा टाकलं तरी ते गुंजवर सुद्धा त्याचं वजन कमी होत नाही, कारण ते अग्निरूप आहे. अग्नीचा मळ आहे म्हटलंय. संसारामध्ये तो आसक्ती ठेवतो आणि संसाररूप अरण्यामध्ये इकडे जिकडे धावत सुटतो. कधी कधी डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री त्याला मांडीवर बसवून घेते. प्रेमाने आंधळा होतो. त्यांना देवता मानतो आणि खऱ्या देवतांना विसरतो. बुद्धी मलिन होते. त्याची विवेकबुद्धी नष्ट होते. मृगजळासारख्या विषयाच्या मागे लागतो. कधी कधी अस्वराप्रमाणे शत्रूच्या धमक्या ऐकतो. घुंगरट्याप्रमाणे निंदा ऐकतो. मनाला अतिशय वेदना होतात. पूर्वपुण्य भोगाने क्षीण होतं. पूर्वीचं पुण्य सुख भोगलं की संपतं आणि मग पूर्वजन्मीचं पाप भोगायला सुरुवात होते. पापवृक्ष वेली विषारी पाणी असलेल्या विहिरीमध्ये काही वेळेला पडतो. कंजूस पुरुषाचा आश्रय घेतो. असत पुरुषाशी संबंध करतो आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो. दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळं त्याला मग पुढे अन्नही मिळत नाही. पुत्रसुद्धा त्याला एखादा तुकडाही त्याच्याजवळ देत नाही खायला. वणव्यासारख्या असणाऱ्या संसारामध्ये तो दुःख भोगतो. राजासारखा राक्षस कधी त्याचं धन हिरावून घेतो. काल्पनिक पदार्थाप्रमाणे मिथ्या असणाऱ्या
नातेवाईकांचा संबंध सत्य समजून त्यांच्या सहवासामध्ये सुखाचा अनुभव घेऊ लागतो. कर्मकांडाचा विस्तार करतो. सुख मिळण्याकरता वाटेल ती कर्म करतो. काट्याकोट्यातून चालतो, जमिनीवर चालतो, दुःखी होतो. कधी पोटाला भूक लागल्यामुळे कासावीस होतो, कधी कुटुंबावर चिडतो, कधी निद्रारूपी अजगराच्या तावडीत सापडतो. सारखी झोपच. सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार विचारलं, झोपणार म्हणली. किती वेळ झोपशील? आम्ही आणीबाणीमध्ये तुरुंगात गेलो ना, पहिले 2-3 दिवस झोपा काढले, उठवायलाच कोण नाही तिथं. आता रात्री 1 वाजता घरी गेलोय आणि पहाटे 5ला उठलोय. अहो झोप तरी किती घेणार? पण नाही, झोपरूपी अजगर त्याला गिळते आणि त्यातूनच तो क्षणिक सुखाचा अनुभव घेतो, दुःखी होतो. निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुर्द्याप्रमाणे झोपून राहतो, कशाची शुद्ध राहत नाही. दुर्जनरूप किडे त्याला चावतात, मर्मस्थानी वेदना होते आणि शेवटी तो नरकरूपी अंधाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पडतो. संसारामध्ये सारखी पापं करतो आणि नरकात जातो. म्हणून असं सांगतात की प्रवृत्ती मार्गामध्ये राहून केलेली लौकिक आणि वैदिक दोन्ही प्रकारची कर्म जीवाला संसारात ढकलतात. कोणत्याही बंधनातून आता सुटका झाली तरी तो पुन्हा त्यात अडकतो. त्याला कोणीतरी लुबाडतो, एका पुरुषाकडून तो दुसऱ्या पुरुषाकडे जातो. कधी थंडी वारा सहन करतो. अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक दुःख त्याचं निवारण करायला असमर्थ ठरतो आणि उदास होतो. कुठल्या तरी जन्मामध्ये बेईमान होतो, वैर मानतो आणि सुख, दुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या, अपमान, तहान, भूक, आधी व्याधी, जन्म, वृद्धावस्था, मृत्यू अशी विघ्न त्याच्या जीवनामध्ये येतात. स्त्रीच्या नादी लागून तो विवेकहीन होतो. तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेमध्ये घडून जातो. पुत्र, कन्या आणि स्त्री यांची मधुर भाषणं, नेत्रकटाक्ष, हावभाव याच्यामध्ये आसक्त होतो. इंद्रियाचा दास बनतो. कालचक्र हे भगवंताचं आयुध आहे. ते परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत क्षण घटका या अवयवांनी युक्त आहे. आपण बघितलं, परमाणू कालापासून काल मोजलाय. त्याचा हिशोब मागे मी सांगितलाय. आणि मग या काळामुळे हळूहळू कालचक्र त्याच्या आयुष्याचा नाश करतं. हळूहळू शरीर थकत जातं, तरीसुद्धा परमेश्वराची स्मृती ठेवावी, स्मरण करावं असं त्याला वाटत नाही. त्याची बुद्धी क्षुद्र होऊन जाते, विषयभोगामध्ये अडकते आणि मग त्याला मृत्यू येणार आहे याची आठवण सुद्धा राहत नाही. सगळा वेळ आपला संसारामध्ये विषयभोगामध्ये घालवतो आणि सुखदुःख भोगत भोगत रोगरूपी पर्वताच्या गुहेमध्ये अडकतो. म्हणजे रोग होतात आणि मृत्यूरूप हत्तीला भेवू लागतो. थंडी वारा याच्यामध्ये दुःख भोगतो. विषयाच्या चिंतेनं खिन्न होतो. कधी कधी खरेदी विक्री करताना लबाडी करतो. धन संपल्यावर आवश्यक सामग्री राहत नाही म्हणून वाईट मार्गाने पैसा मिळवायचा प्रयत्न करतो. मग अपमानित होतो. संसार मार्गावरून चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश भोगतो,
विघ्नांनी त्रस्त होतो, भांडण करतो, संकट आलेलं पाहून रडतो, मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो. पण इतक्या सगळ्या संसार चक्रामध्ये त्याला परमात्म्याची आठवण होत नाही. म्हणून योगशास्त्राची सुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोचत नाही. निवृत्ती परायण मुनी सुद्धा ज्याला प्राप्त करू शकत नाही, त्याला हा विषयी जीव कसा प्राप्त करणार? म्हणून या संसार मार्गामध्ये भटकत भटकत तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. राजर्षी भरताच्या विषयी असं म्हणतात, भरतराजाची या ठिकाणी स्तुती केलेली आहे. हा सगळा उपदेश रघुगणराजाला राजर्षी भरतानी दिला. मग या अध्यायाच्या शेवटी भरत मुनीची योग्यता वर्णन केलेली आहे की ज्यांनी या संसार चक्राचं वर्णन राजाला सांगितलं. आर्षभस्येह राजर्षेर मनसापि महात्मनः नानुवर्त्मार्हति नपो मक्षिकेव गरुत्मतः. एखादी माशी गरुडाची जशी बरोबरी करू शकत नाही, तसं महात्मा भरताच्या मार्गाचं मनाने सुद्धा कोणी अनुकरण करू शकत नाही. त्यांनी मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री, पुत्र, मित्र, राज्य याचा तारुण्य अवस्थेमध्ये त्याग केला, विष्ठेप्रमाणे त्याग केला. सोडायला कठीण असं राज्य टाकून दिलं. प्राप्त झालेल्या लक्ष्मीची सुद्धा इच्छा केली नाही. मोक्षपद सुद्धा तुच्छ मानलं. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्चस्वरात भरतमुनी म्हणाले होते की हे भगवंता, मी तुला नमस्कार करतो. तू धर्माचं रक्षण करणार आहेस, धर्माचं अनुष्ठान करण्यामध्ये निपुण आहे आणि योगस्वरूप सांख्ययोगाचं प्रतिपादन करणार आहेस. सांख्ययोग म्हणजे ही विश्वाची तत्व, पंचज्ञानेंद्रिय, पंचतन्मात्रा, पंचगंधर्वेंद्रिय आणि पंचमहाभूत 20, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्रकृती आणि पुरुष, या 26 तत्वाचं विवेचन याला सांख्यज्ञान म्हणतात. संख्येमध्ये सांगितलं म्हणून सांख्यज्ञान. आणि संख्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. तर हे ज्ञान ज्यांनी सांगितलं त्या भरतानी सर्वांतर्यामी हरीला नमस्कार केला. राजर्षी भरताचं पवित्र गुण आणि कर्माची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात. शुकाचार्य ज्याची प्रशंसा करतात तो भरतमुनी किती श्रेष्ठ असला पाहिजे. ते काही जाहिरात देऊन कुठल्याही पुढाऱ्याची स्तुती करणारे पोटभरू पत्रकार आहेत काय? शुकाचार्य आहेत, ज्यांना कशाचीही अपेक्षा नाही. ज्ञानवरायाने एका वाक्यात वर्णन केले ज्ञानेश्वरीत, विषय जिणोनी जन्म आले शुकादिक दादुले. ज्ञानवरायासारखं वर्णन कोणी करणं शक्य नाही. अरे विषय जिंकून जन्माला आले, जन्माला येताना बोला पुढं ते स्तुती करतायत राजर्षी भरताची. भरताचं चरित्र कल्याणप्रद, आयुष्य धनाची वृद्धी करणारं, सुयश वाढवणारं, अंती स्वर्गमोक्षाची प्राप्ती करून देणारं आहे. जो पुरुष हे ऐकतो किंवा दुसऱ्यांना ऐकवितो, त्याची प्रशंसा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याला दुसऱ्याकडे काही मागावे लागत नाही. जीवन कुणाचं सफल झालं, ज्याला आयुष्यात कोणाकडे काहीही मागण्याची पाळी आली नाही, तो सुखी. आयुष्यात ज्याला कधी तोंड वेंगाडावं लागलं नाही, मला काही देतोस का. आता भरतराजाचा वंश पुढच्या अध्यायात वर्णन केलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, भरताचा पुत्र सुमती
तो ऋषभदेवाच्या मार्गानेच गेला, म्हणजे संन्यासी झाला, दिगंबर होऊन ज्ञानमार्गाने गेला. ऋषभदेवाच्या मार्गाचं अनुकरण केलं. पुढे कलियुगामध्ये नास्तिक मतवादी अनार्य त्याला देवता मानतील म्हटले, की नग्न राहणं, अंघोळ न करणं, अंगाला भस्म फासणं, जटा वाढवणं, अस्वच्छ राहणं, असा त्यातून धर्म निर्माण झाला. त्याची पत्नी सुमतीची वृद्धसेना, तिला देवताजित नावाचा मुलगा झाला. त्याला असुरी नावाच्या भार्येपासून देवद्युम्न झाला. त्याला धेनुमतीपासून परमेष्ठी झाला. त्याला सुवर्चलेपासून प्रतिह झाला. त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश केला आणि भगवंताचा साक्षात करून घेतला. प्रतिहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता हे 3 पुत्र झाले. ते यज्ञकर्मामध्ये निपुण होते. त्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावाचे पुत्र झाले. त्यांना ऋषिकुल्लेपासून उद्गीथ, उद्गीताला देवकुल्लेपासून प्रस्ताव, प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू नावाचा मुलगा झाला. पुढे पृथुशेण, नवल, उदारकीर्ती आणि राजर्षी गय नावाचा मुलगा त्या वंशामध्ये झाला. तो सात्विक होता, भगवान विष्णूचा अंश होता, महापुरुष होता. त्याने अनेक यज्ञ निष्काम भावनेनं केले. भगवत प्राप्तीकरता श्रेष्ठ आचरण केलं, म्हणून त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली. सर्व जगाला ब्रह्मरूपाने मानून अभिमान न धरता त्याने पृथ्वीचं पालन केलं. म्हणून प्राचीन इतिहासामध्ये परीक्षित राजा, महात्मा लोकांनी राजर्षी गय या राजाची यशोगाथा गायलेली आहे. गय याची बरोबरी करणारा कोण असेल, कोण राजा असेल? तो भगवंताचा अंशावतार होता, धर्माचं रक्षण करणारा होता, सत्पुरुषामध्ये अग्रगण्य होता आणि संतांचा सेवक होता. सत्संकल्प करणाऱ्या परमसाध्वी, श्रद्धा, मैत्री, दया या दक्षकन्यांनी मोठ्या आनंदाने त्याला अभिषेक केला होता. पृथ्वीने संतुष्ट होऊन त्याला धनरत्न दिली होती. गयराजाला कशाचीही इच्छा नव्हती. तरी सुद्धा वेदोक्त कर्मांनी त्याला सर्व भोग प्राप्त झाले. युद्धभूमीवर त्याच्या कौशल्यावर संतुष्ट होऊन अनेक राजांनी त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या. ब्राह्मणांनी आपल्या पुण्याचा 1/6 भाग त्याला अर्पण केला. त्याच्या यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणावर सोमपान झालं. इंद्रसुद्धा धुंद झाला होता. यज्ञपुरुष साक्षात प्रकट होऊन त्याच्या यज्ञामध्ये आहुती ग्रहण करत होते. तो नित्यतृप्त असून यज्ञामुळे भगवान त्याच्या यज्ञामध्ये तृप्त झाले होते. त्या गय नावाच्या राजाला गयंती नावाच्या भार्येपासून चित्ररथ, सुगती, अवरोधन हे 3 पुत्र झाले. चित्ररथाची पत्नी हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला. सम्राट हे नाव आहे बरं का. त्याला उत्कलेपासून मरीची, मरीचला बिंदुमतीपासून बिंदुमान, त्याला सरधेपासून मधु, मधुला सुमनेपासून वीरव्रत, वीरव्रताला भोजेपासून मंथू व प्रमंथू नावाचे 2 पुत्र झाले. मंथूला सत्तेपासून भौवन, भौवनाला दूषणेपासून त्वष्टा, त्वष्ट्याला विरोचनेपासून विरज, विरजाला विशुची नावाच्या पत्नीपासून शतजित इत्यादी 100 पुत्रांनी 1 कन्या झाली. या विरजाविषयी एक श्लोक प्रसिद्ध आहे की भगवान विष्णू जशी देवतांची शोभा वाढवतात तसं प्रियव्रताचा वंश हा शोभा वाढवणारा आहे पृथ्वीचा. त्यामध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा विरज यांनी पृथ्वीला विभूषित केलं.
याच्या अगोदर उत्तानपादाचा वंश सांगितला. आता दुसरा मुलगा प्रियव्रत याचा वंश सांगितला. मनुष्य 2 पुत्र. यानंतर 16व्या अध्यायापासून ब्रह्मांडाचा भूगोल आहे. भूगोल म्हणजे भूमीचा असतो, हा ब्रह्मांड गोल आहे. आपल्याकडे देशाचा भूगोल, पृथ्वीचा भूगोल शिकवतात, बाकी विश्वाचा भूगोल शिकवायची आपल्याकडे पद्धत नाही आणि माहितीही नाही. परीक्षित म्हणतो, आचार्य, जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारागणासह चंद्र दिसतो तेथपर्यंतच्या भूमंडलाचा विस्तार सांगितला. आपण सांगितलं की प्रियव्रताच्या रथाच्या चाकाने 7 खड्डे पडले, त्याचे 7 समुद्र झाले, 7 द्वीप झाली, भूमंडल विभागलं गेलं. आता या सर्व विश्वाचं विवरण आम्ही जाणून घेऊ इच्छितो, तेव्हा सविस्तर वर्णन करावं. त्या शुकाचार्य म्हणाले, अरे भगवंताच्या मायेच्या गुणाचा इतका विस्तार आहे की देवाचं आयुष्य प्राप्त झालं तरी मनाने आणि वाणीनं या विश्वाचा अंत लागणार नाही. आजही शास्त्रज्ञ तेच सांगतायत. आपला जो सूर्य आहे, असे लक्षावधी सूर्य ब्रह्मांडामध्ये आहेत, लक्षावधी. आणि ते आपल्या सूर्यापेक्षा अनंतपटीने मोठे आहेत तारे. सूर्य हा विश्वातल्या, शास्त्रज्ञ सांगतात, खगोलशास्त्रज्ञ, 14 क्रमांकाचा तारा आहे. म्हणजे 15 तारे सूर्यापेक्षा मोठे आहेत, तेजस्वी आहेत. अशा आकाशगंगेमध्ये अंदाजे 10 कोटी तारे आहेत. आणि अशा आकाशगंगा विश्वामध्ये किती आहेत याचा अजून पत्ता लागलेला नाही. इतकं विश्व मोठं आहे हे कळायला 21व्या शतक उजडायला लागलं. हे 5000 वर्षापूर्वी भागवतांनी सांगितले आणि त्याच्या आधी वेदांनी सांगितले. शुकाचार्य म्हणाले, तरी सुद्धा मुख्य गोष्टी तुला सांगतो, ऐक म्हटलं. हे भूमंडळ आपलं पृथ्वी आहे, हे कमलकोशासारखं आहे मधी. त्याची 7 द्वीप आहेत. सगळ्यात आत आहे ते जम्बूद्वीप, तिथे आपण राहतो. त्याचा विस्तार 1,00,000 योजने आहे. यामध्ये 9,000 योजनेची 9 वर्ष, वर्ष म्हणजे देश, खंड, भारतवर्ष म्हणतो. तिथं वर्ष म्हणजे 360 दिवसाचं नाही, भारतवर्ष म्हणजे भारत देश. त्याच्यामध्ये सीमा लावणारा 8 पर्वत आहेत. या 9 वर्षामध्ये मध्यवर्ती इलावृत्त नावाचं 10वं वर्ष आहे. त्यामध्ये मेरू पर्वत आहे, तो सुवर्णमय आहे. त्याच्या शिखराचा विस्तार 32,000 योजना आहे, तळाला 16,000 योजना आहे. इलावर्ताच्या उत्तरेला नील, श्वेत, शृंगवान नावाचे 3 पर्वत आहेत. ते रम्यक, हिरणमय, कुरु नावाच्या खंडाच्या सीमा दाखवतात. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्राने पसरलेले आहे. प्रत्येकाची रुंदी 2,000 योजना आहे. त्यांची लांबी पुढच्यापेक्षा अलीकडचा या क्रमाने कमी कमी होत जाते. इलावृत्तीच्या दक्षिणेकडे निषद, हेमकूट आणि हिमालय पर्वत आहेत. म्हणजे हिमालयाच्या उत्तरेकडे ते होतं. हे 3 पर्वत आहेत. त्यांची उंची 10,000 योजना उंच आहे. त्यामुळं हरिवर्ष, किमपुरुष आणि भारतवर्ष यांच्या सीमा तयार झाल्या. पर्वतामुळे सीमा होतात ना. आपली उत्तरेची सीमा कोणती? हिमालय. नेहमी सीमा या नद्या आणि पर्वत याच्यावरून ठरवल्या जातात. याच्याखेरीज मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व, कुमुद हे 4 पर्वत आहेत.
तेही 10,000 योजना उंच आहेत. त्या 4 पर्वतावर 4 प्रकारची झाडं आहेत: आंबा, जांभूळ, कदंब, वड. या पर्वतावर दूध, मध, उसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले 4 डोह आहेत. त्यात सेवन करण्याकरता यक्षकिन्नर येतात. त्या डोहाच्या बाजूला उपवन म्हणजे बागा आहेत. त्या बागांची नावं नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक आणि सर्वतोभद्र अशी 4 उपवन आहेत. इथे देवगण, अप्सरांचे नायक, गंधर्व हे विहार करतात. आता जो मंदराचल पर्वत आहे त्याच्यावर आम्रवृक्ष आहे. त्याची फळं अमृतासारखी आहेत. ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून लाल लाल रस वाहू लागतो आणि तो अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो. ती अरुणोदा नदी मंदराचलाच्या शिखरावर उगम पावून इलावृत्ताच्या पूर्वेकडे येते. यक्ष याच्या पाण्यामध्ये स्नान करतात. आंब्याचा सुगंध या पाण्याला येत असतो. तेव्हा त्याच्यावरून जो वाहणारा वायू तोही 10 योजन प्रदेशाला सुगंधित करतो. या जंबू फलखंडामध्ये नावच त्याचं जंबू आहे. जंबू म्हणजे जांभळ. जांभळाच्या वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बिनबियाची मोठमोठी जांभळं गळून पडतात. उंचीवरून पडल्यामुळे फुटतात आणि त्या रसातून जंबू नावाची नदी उत्पन्न होते. ती मेरुमंदर पर्वतावरून खाली येते आणि इलावृत्ताच्या दक्षिण भूभागाला भिजवते. या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील माती या जंबू नदी म्हणजे जांभळाच्या रसातून भिजते, नंतर वाळून जाते आणि वाळल्यावर त्याच्यातून सोनं निर्माण होतं. जंबू नदीतून निर्माण होतं जांबू नदी म्हणून त्याला जांबू नद म्हणतात. सोन्याचा एक शब्द काय संस्कृतमध्ये जांबू नद. आमच्या रुक्मिणीच्या वर्णनामध्ये जांबू नदालंकृताम अंबांतान प्रणतोस्मी कृष्ण रमणीम लंबालकाम रुक्मिणीम. त्यात जांबू नद शब्द आहे म्हणजे सोनं. ते सोनं बनतं आणि देव गंधर्व हे सगळे दागिन्याच्या रूपाने ते सोनं धारण करतात. सुपार्श पर्वतावर कदंब वृक्ष आहे. त्याच्या ढोलीमध्ये मधाची पोळी आहे. त्याच्या धारा वाहतात आणि त्या धारा इलावृत्ताच्या पश्चिम भागाला सुगंधाने सुवासित करतात. त्यातून वाहणारा वारा 100 योजनेपर्यंत सुगंध पसरवितो. कुमुद पर्वतावर शतवल्श नावाचा वृक्ष आहे. त्याच्यातून अनेक नद निघतात. नद आणि नदी 2 शब्द आहेत संस्कृत. मोठा प्रवाह असतो त्याला नद म्हणतात आणि लहान असतो ती नदी असते. आपली खरं म्हणजे भीमा मराठीमध्ये काय नदी शब्द एकच आहे, स्त्रीलिंगी आहे. खरं भीमा नदी नाही, भीम आहे, हा नद आहे. काही काही नद्यांची नावं पुल्लिंगी आहेत. दामोदर नदी आहे ना आपल्याकडे, पुल्लिंगी नाव आहे. सिंधू पुल्लिंगी आहे, पण आपण मुलीचं नाव सिंधू ठेवतो. शब्द असतो स्त्रीलिंगी नाही आहे, पुल्लिंगी आहे सिंधू. तसं त्यातून अनेक नद निघतात. त्यातून दूध, दही, मध, तूप, गुळ, अन्न, वस्त्र हे सर्व पदार्थ निर्माण